नमस्कार, मी अबोली तुम्हा सगळ्यांचं स्टडी बाय अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टँडर्ड 8 मॅथ आणि यामध्ये आपण आजच्या व्हिडिओपासून चॅप्टर 16 ची स्टार्टिंग करणार आहोत. चॅप्टर 16 आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचा न्यू प्रॅक्टिस सेट बघूया. प्रॅक्टिस सेट 16.1 हा प्रॅक्टिस सेट ह्या चॅप्टरचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ते ह्या फॉर्म्युलावर बेस आहे. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लिकेशन ब्रेथ मल्टिप्लिकेशन एच. लेंथचा स्मॉल एल, बी फॉर ब्रेथ आणि स्मॉल एच फॉर हाईट. बघा, हा क्युबॉइड आहे. ही जी फिगर आहे ती कशाची? क्युबॉइडची फिगर आहे आणि या क्युबॉइडच्या फिगरमध्ये लेंथ ब्रेथ काय मी तुम्हाला सांगते. बघा, ही हॉरिझॉन्टल जी लाईन आहे ही काय आहे? लेंथ. त्यामध्ये त्याला स्मॉल एल म्हणून सिम्बॉल दिलेला आहे. त्यानंतर ही लाईन काय आहे? ब्रेथ. त्याला आपण स्मॉल बी म्हणून सिम्बॉल दिलेला आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे ही लाईन काय आहे? हाईट. त्याला आपण स्मॉल एच म्हणून सिम्बॉल दिलेला आहे. तर फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल की क्युबॉइडची फिगर काय आणि क्युबॉइडमध्ये लेंथ, हाईट अँड ब्रेथ काय आहे. तर फ्रेंड्स, ह्या चॅनलवर भरपूर सगळे व्हिडिओ बनलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपला प्रॅक्टिस सेट 16.1 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 16.1 आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि यामध्ये ओनली 4 क्वेश्चन आहे. तर फर्स्टली आपण फर्स्ट क्वेश्चन पासून स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्टली रीड करूया. बघा, क्वेश्चन समजून घ्यायचा म्हटल्यानंतर त्याला फर्स्टली रीड करूया. बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्सचं व्हॉल्यूम काढायचं. इफ इट्स लेंथ, ब्रेथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. इतकं लिहिल्यानंतर मला कळलं की लेंथ, ब्रेथ, हाईट आहे. तर इथे जो फॉर्म्युला लागणार आहे तो कशाचा लागणार? क्युबॉइडचा. कशाचा? क्युबॉइड म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. म्हणजे ज्या बॉक्स आहे तो कोणता आहे? तर तो क्युबॉइड शेपचा. तर बघा, इथे मी ड्रॉ केलेला आहे. आता त्यांनी व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर कोणती व्हॅल्यू कशाची ते कसं ओळखायचं? बघा, पहिलं वर्ड काय आहे? लेंथ. तर मग ही जी पहिली व्हॅल्यू असणार लेंथची. दुसरा वर्ड काय? ब्रेथ. तर ही दुसरी व्हॅल्यू असणार ब्रेथची. आणि तिसरा वर्ड काय? हाईट. तर ही तिसरी व्हॅल्यू कशाची असतात? तर आपण या सगळ्यांसाठी वर्ड न लिहिता आपण सिम्बॉल यूज करतोय. लेंथ साठी स्मॉल एल, ब्रेथ साठी स्मॉल बी अँड हाईट साठी स्मॉल एच. लिहून घेऊया आन्सर मध्ये. गिवन स्मॉल एल इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर, कॉमा, त्यानंतर ते बी. स्मॉल बी इज इक्वल्स टू 10.5 सेंटीमीटर अँड थर्ड वर्ड येते एच. म्हणजे स्मॉल एच ची व्हॅल्यू लिहिणार आपण 8 सेंटीमीटर. त्यानंतर फाइंड. काय फाइंड करायचं ते लिहून घेऊया. फाइंड काय करायचं आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ बॉक्स फाइंड करायचा आहे. इतकं लिहिलं. त्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला लिहायचा. तर आपण इथे कसं लिहिणार? बघा, लिहिणार आपण इथे व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू स्मॉल एल मल्टिप्लिकेशनला स्मॉल बी मल्टिप्लिकेशनला स्मॉल एच इज इक्वल टू खाली इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काढायचा. म्हणजे इथली व्हॅल्यू कशी येणार? इथे लिहिणारच नाही. राईट साईडकडे यायचं. लेंथ, ब्रेथ आणि एच हे दिसते. याच्या व्हॅल्यू पुट करायचं. एलची व्हॅल्यू आहे 20 मल्टिप्लिकेशन बीची व्हॅल्यू आहे 10.5 मल्टिप्लिकेशन एचची व्हॅल्यू आहे 8. बघा, याचं करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आपण इकडे बघूया. इथे लिहिते मी कॅल्क्युलेशन. बघा, फर्स्टली मी या दोघांची मल्टिप्लिकेशन करते. 10.5 ची मल्टिप्लिकेशन 8 आणि 8 ने याला मल्टिप्लाय करायचं. बघा, 8 5 ला 40, 0 इथे 4 कॅरी, 8 0 जा 0, 0 प्लस 4 4, 8 1 जा 8. आता हा डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत? 1. तर आपल्याला काय करावं लागेल? राईट टू लेफ्ट बघावं लागेल आणि 1 डिजिट इथे पॉईंट द्यावा लागेल. बघा, राईट टू लेफ्ट इथे पॉईंट म्हणजे 84 आलेला आहे. म्हणजे काय आता राहिलं काय? 20
मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांची जे आन्सर आलेलं आहे 84. बघा इथे लिहिते मी, इथे लिहून घेते 20 मल्टिप्लिकेशनला 84. तर बघा करूया 84 मल्टिप्लिकेशनला 20. 0 हा लिहून घ्यायचा, हा 0 लिहून घ्यायचा आणि मग 2 नी सगळ्यांना मल्टिप्लाय करायचा. 2 4 जा 8, 2 8 जा 16. बघा काय आलेलं 1680 क्युबिक सेंटीमीटर. सी म्हणजे बघा लिहून देते, स्मॉल सी लिहितो आपण इथे, पूर्ण वर्ड मध्ये लिहत नाही त्याने, युनिटचं पण इथे लिहिते क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक सेंटीमीटर. बघा आन्सर लिहून घ्या छानपणे, म्हणजे सेंटेन्स लिहून घ्या. द व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स इज 1680 क्युबिक सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ह्या नंतर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, रीड करूया. बघा ए क्युबॉइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम 150 क्युबिक सेंटीमीटर. फाइंड इट्स थिकनेस ऑफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर. बघा ही फिगर समजूया, ही समजूया की क्युबॉइड शेप सोप बार आहे आणि क्युबॉइड शेप सोप बार म्हटलं म्हणजे असं, तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे 150 क्युबिक सेंटीमीटर आहे. पण त्यानंतर काय म्हणते, फाइंड इट्स थिकनेस. थिकनेस म्हणजे काय, तर थिकनेस म्हणजे हाईट, थिकनेस म्हणजे हाईट. फाइंड इट्स थिकनेस ही आपल्याला काढायची आहे. इफ इट्स लेंथ म्हणजे स्मॉल एल, काय म्हटलं त्यांनी 10 सेंटीमीटर. त्यानंतर आहे अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर, आणि ब्रेथ 5 सेंटीमीटर. बघा तर असं असताना आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हे फिगरवरून आपल्याला कळलं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर काढायचं आहे व्हॉल्यूम दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे आणि थिकनेस आपल्याला काढायची आहे. तर सॉल्व्ह करूया. बघा गिवन मध्ये लिहिते मी, गिवन मध्ये स्मॉल एल इज इक्वल्स टू म्हणजे लेंथ इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर, ब्रेथ इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर अँड व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 150 क्युबिक सेंटीमीटर. फाइंड काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे थिकनेस. थिकनेस म्हणजेच एच दिले दिले. आता फॉर्म्युला लिहायचे, आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ ए क्युबॉइड शेप सोप बार इज इक्वल्स टू लेंथ मल्टिप्लिकेशन ब्रेथ मल्टिप्लिकेशन एच. फॉर्म्युला लिहिल्यानंतर फॉर्म्युलेला 2 साइड्स असतात, दोन्ही साइड्स चेक करायचे व्हॅल्यू तिथे आहे त्याच्यासाठी आहे की नाही. बघा फॉर्म्युला पुट करायचे. व्हॉल्यूम ऑफ ए क्युबॉइड शेप इथे दिलेला आहे, लिहिणार मी 150 इज इक्वल टू, इथे लिहिते मी लेंथ इथे दिलेली आहे 10, मल्टिप्लिकेशन इथे बी ब्रेथ किती दिलेली आहे 5, एच म्हणजे थिकनेस ते काढायचे जसंच्या तसं. आता एच आहे, आता जीच व्हॅल्यू काढायची, जे काढायचं ते नेहमी लेफ्ट साईडला ठेवायचं. आता ही एच आहे राईट साईडला, तर मी साईड चेंज करून लिहिणार. इथे लिहिते 10 मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लिकेशन एच इज इक्वल टू 150. एच मी लेफ्ट साईडलाच ठेवणार आणि हे जे आहे हे राईटला घेऊन जाणार. 150 डिवायडेड बाय 10 मल्टिप्लिकेशन 5. बघूया काय करूया. 150 तसंच्या तसंच, पण डिनॉमिनेटर म्हणजे दिलं आहे त्याची मल्टिप्लिकेशन करूया. 10 मल्टिप्लिकेशनला 550. बघा म्हणजे 50च्या टेबलमध्ये 3 नंबरवर येतं 150, म्हणजे 50 याला डिवाइड केलं तर येतं 3, म्हणजे याची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर आपण इथे लिहून घेऊया आन्सरमध्ये, म्हणजे एक सेंटेन्स. द थिकनेस ऑफ ए क्युबॉइड शेप सोप बार इज 3 सेंटीमीटर. बघा छानपैकी एकदम आपण हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघूया. बघा ह्या प्रॅक्टिस सेट 16.1
वनचं थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया, रीड करूया. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 centimeter, ब्रिक 15 centimeter and height 10 centimeter are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter. त्यांनी म्हटलं आहे की आपल्याला भिंत बांधायची आहे. भिंत बांधायची तर विटा लागतील, तर त्या विटांची लेंथ, एका विटीची लेंथ 25 centimeter, ब्रिक 15 centimeter आणि हाईट 10 centimeter पाहिजे. तर ती पूर्ण वॉल पाहिजे, पण ती पूर्ण वॉल जी राहील त्याची लेंथ राहील 6 मीटर, हाईट राहील 2.5 मीटर आणि ब्रेथ राहील 0.5 मीटर. एवढं सगळं दिलं असताना तर ही पूर्ण कम्प्लीट वॉल बांधायची एवढ्या लेंथची, ब्रिथच्या, हाईटची, तर किती विटा लागतील एवढ्या अशा मापाच्या. तर बघा, तुम्हाला एक्झाम्पल रीड केलं तर कळतं का, काय कळतं की सेंटीमीटर आहे इथली लेंथ, इथली मीटरमध्ये आहे, इथली ब्रिथ सेंटीमीटरमध्ये, इथली ब्रिथ मीटरमध्ये, इथली हाईट सेंटीमीटरमध्ये आहे, इथली हाईट मीटरमध्ये आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायसाठी दोघांचं युनिट सेम ठेवायला हवं, तर म्हणजे ते कन्व्हर्शन करावं लागेल. तर काय करूया आपण, हे जे दिसतंय ना हे मीटर, याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. तर बघा, स्टार्ट करूया आपलं एक्झाम्पल. बघा, तर ह्या नंबर ऑफ ब्रिक्स काढायचं, इथं काढायचं नंबर ऑफ ब्रिक्स. तर त्यासाठी आपल्याला ह्या ब्रिक्सचं व्हॉल्यूम काढावं लागेल, त्यानंतर वॉलचं व्हॉल्यूम काढावं लागेल. तर फर्स्ट मी ब्रिक्सचं व्हॉल्यूम काढते. बघा, फॉर ब्रिक्सचं व्हॉल्यूम काढायचं, त्यासाठी लिहिली पहिले फॉर ब्रिक्स. तर ह्या ब्रिक्ससाठी काय गिवन आहे, तर मी इथे लेंथ गिवन आहे, त्यानंतर ब्रेथ गिवन आहे, त्यानंतर हाईट गिवन आहे. तर ही लेंथ काय आहे बघा, इथे लिहिते मी 25 सेंटीमीटर, ब्रेथ काय लिहिते मी ते 15 सेंटीमीटर अँड हाईट लिहिते 10 सेंटीमीटर. जशी हे ब्रिक्सचे लेंथ, ब्रेथ आणि हाईट आहे, तशीच वॉलची सुद्धा आहे. फॉर वॉलसाठी लेंथ L1, ब्रेथ लिहायचं B1 आणि हाईट लिहायचं H1. बघा, L1 म्हणजे लेंथ किती आहे 6 मीटर, ब्रेथ दिलेली आहे 0.5 मीटर आणि हाईट दिलेली आहे 2.5 मीटर. याचं कन्व्हर्शन करावं लागेल. बघा, L1ला कशात लिहावं लागेल, सेंटीमीटरमध्ये, ब्रेथला सुद्धा कशात लिहावं लागेल, सेंटीमीटरमध्ये आणि हाईटला सुद्धा कशात लिहावं लागेल, सेंटीमीटरमध्ये. आता हे कसं सेंटीमीटरमध्ये लिहायचं मी तुम्हाला सांगते. बघा, L1, B1, H1 इथे लिहिते मी, हे लिहिते 6 मीटर आणि B1 आहे 0.5 मीटर अँड H1 आहे 2.5 मीटर. जेव्हा मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्शन करतो त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. बघा, ह्या सगळ्यांना 100ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 6 मल्टिप्लिकेशनला 100 सेंटीमीटर, 0.5 मल्टिप्लिकेशनला 100 सेंटीमीटर, 2.5 मल्टिप्लिकेशनला 100 सेंटीमीटर. म्हणजे कसं काय, जसं यम काढला, यम काढून काय लिहिलं आपण, मल्टिप्लिकेशन 100 सेंटीमीटर, मल्टिप्लिकेशन 100 सेंटीमीटर, मल्टिप्लिकेशन 100 सेंटीमीटर. बघा, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन येते, 6 मल्टिप्लिकेशनला 100, 600 हे युनिट लिहून घ्यायचं सेंटीमीटर. झालं आपलं पहिलं 600. त्यानंतर B1 म्हणजे ब्रेथ. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, हा समजायचं की इथे पॉईंटच नाही आहे, समजायचं की इथे पॉईंट आहे नाही. तर मी हे काय करते, 0 समोर लिहून घेते आणि 5नी 100ला मल्टिप्लाय करते. काय ते 500. आता देते मी पॉईंट. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत, 1 डिजिट. तर बघायचं, राईट टू लेफ्ट यायचं, 1 डिजिट बघायचं, बघितला मी आणि इथे दिला डॉट. डॉट म्हणजे डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर 0 असेल त्याला सुद्धा मिनिंग राहत, काहीच मिनिंग नाही राहत. आणि इथे स्टार्टिंगला जर याला सुद्धा मिनिंग राहत. आपल्याकडे काय राहिलं म्हणजे 50 सेंटीमीटर, म्हणजे आपण लिहिणार ते 50. आता 2.5 आहे आणि इथे 100 आहे. हे सुद्धा त्याचप्रमाणे सॉल्व्ह करायचं, समजायचं की ते डेसिमल पॉईंट नाही आहे, हे 0 लिहून घ्यायचे आणि 25ने 1ला मल्टिप्लाय करायचं, तर 25 म्हणजे आलेला आपला आन्सर आहे 2500. हा डॉट इथे देऊन द्यायचा, डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, राईट टू लेफ्ट यायचं, 1 डिजिट बघितला मी इथे दिला डेसिमल पॉईंट. आपला आन्सर काय आलेला आहे 250 सेंटीमीटर. म्हणजे आपली हाईट आलेली आहे 250 सेंटीमीटर.
बघा आपल्याला मिळालेलं छानपैकी आपण कन्व्हर्शन सुद्धा केलेलं आहे. हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. जर तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं असेल तर सुद्धा लिहू शकता. आता आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ ब्रिक्स. म्हणजे इथे फॉर्म्युला लिहूया आपण. नंबर ऑफ ब्रिक्स काढायचं आहे म्हणजे किती विटा लागतील. नंबर ऑफ ब्रिक्ससाठी फॉर्म्युला काय लागेल, तर लागेल व्हॉल्यूम ऑफ वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स. बघा व्हॉल्यूम ऑफ वॉल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉलसाठी काय पाहिजे, लेंथ, ब्रीथ अँड हाईट. तर व्हॉल्यूम ऑफ द लेंथ ब्रीथ म्हणजे कोणतं, तर हे L1 B1 H1. मी इथे लिहिते L1 मल्टिप्लिकेशन B1 मल्टिप्लिकेशन H1. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्ससाठी काय लागणार, LBH. तर ते कोणतं, हे वाला. तर इथे L मल्टिप्लिकेशन B मल्टिप्लिकेशन H. आता ह्यामध्ये काय करायचे, व्हॅल्यू पुट करायचे आहे. तर व्हॅल्यू पुट करायसाठी आपल्याला हे यानंतर जे प्रोसेस इथे करावी लागेल, तर मी हे इरेज करते. फर्स्टली लिहिले नंबर ऑफ ब्रिक्स. नंबर ऑफ ब्रिक्स is equal to horizontal line L1 600 लिहिणार, B1 50 आणि H1 250. मी इथे लिहिते 600 मल्टिप्लिकेशन 50 मल्टिप्लिकेशन 250. त्यानंतर बघा इथे L 25 मल्टिप्लिकेशन B 15 मल्टिप्लिकेशन H 10. बघा मॅथ्स सब्जेक्टसाठी कधीही घाबरायचं नाही. आता मॅथ्स सब्जेक्ट जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय ते करतोय की बघूनच सॉल्व्ह करतो. जे दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये ते समजून घेऊनच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहे. पाठ करून काहीही होत नाही. म्हणून एक्झाम्पल सॉल्व्ह करताच काहीही घाबरायचं नाही. शांतपैकी केअरफुली बघायचं आणि जे जे दिसते ते बघूनच आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आणि हे सगळं करण्यासाठी प्रॅक्टिस पण करायची आणि फॉर्म्युले सुद्धा लर्न करायचे. बघूया सॉल्व्ह करायचं. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं आहे. केअरफुली बघा. फर्स्टली काय करते मी 3 नंबर बघते. 3 पैकी काय करू शकतो आपण, या तिघांची मल्टिप्लिकेशन केली, या तिघांची मल्टिप्लिकेशन केली, मग त्याने त्याला डिवाइड करायचं. प्रोसिजर खूप लेंदी होईल पण प्रोसिजर शॉर्ट झाली पाहिजे. आपलं कॅल्क्युलेशन लवकर वेळेच्या आत आटपलं पाहिजे कारण की आपल्याला एक्झाम सुद्धा द्यायची असते. तर मग काय करायचं, कुठे ट्रिक यूज करायची बघा. मी हा फर्स्ट नंबर बघते आणि फर्स्ट नंबरनी कोणत्या तरी एका नंबरला डिवाइड करते. तर 25 दिसते मला, इथे 250 दिसते म्हणजे हे आणि हा नंबर सेम दिसते म्हणजे 25च्या डबलमध्ये हा नंबर येऊ शकतो. मग मी असं इथे लक्षात घेतलं आणि इथे या 25नी ह्या 250ला डिवाइड केलं तर आन्सर इथं 10. बघा हा 10 यांनी डिवाइड केलं तर 10 म्हणजे न्यूमरेटरमध्ये याच्या जागी 10 आले. हा 10 आणि हा 10 कॅन्सल होतो. मग राहतं काय न्यूमरेटरला, इथे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. 1 1 1 1 आपण लिहित नाही. 1 कशाला मल्टिप्लाय केलं तरी तोच नंबर. बघा इथे राहतं 600 मल्टिप्लिकेशन 50. आपण न्यूमरेटरचा पार्ट लिहिला, यानंतर डिनॉमिनेटरचा पार्ट लिहिला. काय लिहूया ते 15. बघा 15नी तुम्ही 600 किंवा 50ला करू शकता. मी कशा करते 600 इथे राहतं 40. 40नी 50ला मल्टिप्लाय करायचं. आता डिनॉमिनेटरमध्ये 1 म्हटल्यानंतर ते 1 लिहायची आवश्यकता नाही, काही त्याचं कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. फक्त 40नी 50ला मल्टिप्लाय करायचं. काय येतं बघा, हे 0 0 ते ठेवून द्यायचे आणि त्यानंतर हे 4 आणि 5 दिसते त्याची मल्टिप्लिकेशन करायची. ती झाली 20. आपला आन्सर आलेला आहे 2000. म्हणजे नंबर ऑफ ब्रिक्स मिळालेले आपल्याला 2000. हे कम्प्लीट वॉल बिल्ड करायसाठी ज्या ब्रिक्स लागतील त्या किती लागतील 2000. आपण एका छानपैकी सेंटेन्समध्ये लिहून घेऊया. द 2000 ब्रिक्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड ए वॉल. 2000 विटा लागतील आपल्याला हे पूर्ण कम्प्लीट वॉल बांधण्यासाठी. तर हे समजलं तुम्हाला, एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, कॅल्क्युलेशन कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा समजलं असेल. ह्यानंतर ह्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 16.1चा 4th नंबरचा क्वेश्चन आहे. रीड करूया. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर, ब्रीथ 6 मीटर अँड डेप्थ 3 मीटर. डेप्थ म्हणजे हाईट, डेप्थ म्हणजे हाईट. त्याच्यासाठी आपण H लिहिलेलं आहे. इज बिल्ड म्हणजे
पावसाचं पाणी जमा करण्यासाठी टँक बांधलेला आहे आणि त्याची लेंथ दिलेली आहे 10 मीटर, विड्थ दिलेली आहे 6 मीटर आणि डेप्थ दिलेली आहे 3 मीटर. तर काय म्हणते, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक. एवढं दिलेलं असताना आपल्याला त्याची कॅपॅसिटी काढायची त्या टँकची, आणि हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. म्हणजे ते पावसाचं आलेलं पाणी तो टँक किती जमा करू शकेल, किती लिटर जमा होईल त्यामध्ये, हे आपल्याला काढायचं आहे. तर काय करावं लागेल, हे आन्सर काढायसाठी आपल्याला कन्व्हर्शन करावं लागेल. हे मीटरमध्ये दिसते, ह्या सगळ्यांचं सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. आणि अजून एक कन्व्हर्शन पाहिजे आपल्याला लिटरचं क्युबिक सेंटीमीटरमध्ये आणि क्युबिक सेंटीमीटरचं लिटरमध्ये. तर बघूया, मी तुम्हाला स्टार्टिंगला कन्व्हर्शन सांगते. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर अँड 1 लिटर मीन्स 1000 क्युबिक सेंटीमीटर अँड 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे 1/1000 लिटर. इथे आपण कन्व्हर्शन केलेलं आहे. ह्यानंतर काय करूया आपण, व्हॅल्यूम ऑफ द वॉटर टँक काढूया. त्यासाठी आपल्याला जी लेंथ ब्रीथ लागते, डेप्थ लागते ते घेऊया आणि त्याचं कन्व्हर्शन करूया. बघा इथे लिहिते मी स्मॉल एल. एल म्हणजे लेंथ 10 मीटर, ब्रीथ 6 मीटर अँड हाईट म्हणजे डेप्थ म्हटलंय त्याला त्यांनी 3 मीटर. याचं कन्व्हर्शन करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. तर हे प्रत्येकाला 100ने मल्टिप्लाय करायचं. 100ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, 1000 सेंटीमीटर. याला मल्टिप्लाय केल्यानंतर 100ने, याला 600 सेंटीमीटर येतं आन्सर. याला 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर येतं 300 सेंटीमीटर. लेंथ मिळालेली आहे 1000 सेंटीमीटर, ब्रेथ मिळालेली आहे 600 सेंटीमीटर आणि हाईट मिळालेली आहे 300 सेंटीमीटर. आपण लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला आन्सर काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ द टँक, व्हॉल्यूम ऑफ द टँक हे काढायचं आहे आपल्याला. हे फाइंड आहे आपलं, हे फाइंड आहे. तर व्हॉल्यूम ऑफ द टँक्स म्हणजेच काय, कॅपॅसिटी ऑफ द टँक. तर मी इथे लिहून घेते, कॅपॅसिटी ऑफ द वॉटर टँक. वॉटर टँक म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द, इथे लिहिते मी, व्हॉल्यूम ऑफ द टँक किंवा वॉटर टँक सुद्धा तुम्ही लिहू शकता. इथे लिहिते मी इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लिकेशनला ब्रीथ मल्टिप्लिकेशनला हाईट. एल इज इक्वल टू, एल काय दिलेला आपला 1000, बी काय दिलेला आपला 600 मल्टिप्लिकेशन साइन, एच काय दिलेला आपला 300. सगळ्यांची करून घ्यायची मल्टिप्लिकेशन. आता एवढी सगळी मोठी मल्टिप्लिकेशन कशी करायची, तर नंबरच्या बाजूला जेवढे झिरो दिसतात तेवढे लिहून घ्यायचे. नंबरच्या बाजूला किती झिरो आहेत काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 7 झिरो मी लिहिते 7 0 1 2 3 4 5 6 7 7 झिरो लिहिले बघा, दिसते तुम्हाला. त्यानंतर हे नंबर दिसतात त्याची मल्टिप्लिकेशन. 1 ने 6 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येतं, 6 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 18. आन्सर आलेला आहे क्युबिक सेंटीमीटर. आपल्याला मिळालेली आहे कॅपॅसिटी ऑफ द वॉटर टँक. किती मिळालेली आहे, एवढी. आपल्याला आता काय काढायचं आहे, तर वॉटर टँक किती पाणी होल्ड करू शकते, म्हणजे किती लिटर. तर काय करायचं आहे, याच्यानंतरचं मी इथे लिहितं ते बघूया. बघा इथे लिहिते परत मी, कॅपॅसिटी ऑफ द वॉटर टँक. किती लिटर काढायचं आहे, तर लिटर काढायचं म्हटलं की याला कशात कन्व्हर्शन करायचं आहे, तर क्युबिक सेंटीमीटरला लिटरमध्ये. तर मी ही परत लिहिते बघा. आता लिटरमध्ये करायचं म्हणजे 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे आपण काढलेलं आहे 1/1000 लिटर. मी येथे याला मल्टिप्लाय करते 1/1000 लिटर. इथे 3 झिरो आहे, हे 3 झिरो कॅन्सल काय येतं बघा याप्रमाणे. म्हणजे हे एवढं लिटर पाणी तो वॉटर टँक काय करू शकते, होल्ड करू शकते. तर यानंतर आपण सेंटेन्स लिहून घ्या. हे जे काढलेलं आहे मी इरेज करते आणि इथे सेंटेन्स लिहिते बघा. द कॅपॅसिटी ऑफ द वॉटर टँक इज cubic centimeter and
लिटर वॉटर, एवढे लिटर वॉटर काय करते, कॅन होल्ड द टँक. एवढे लिटर वॉटर हा वॉटर टँक काय करते, होल्ड करते. बघा इथे प्रॅक्टिस सेट 16.1चं 4th नंबरचं क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. 4th नंबरचा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. इथे प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन हा आपला झालेला आहे. इथे प्रॅक्टिस सेट 16.1 सुद्धा आपण छानपैकी इझी मेथडने विथ कॅल्क्युलेशन विथ इझी सॉल्व केलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट कसा वाटला फ्रेंड्स नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते. टेक केअर अँड गुड बाय.